पण एक चांगलं निमित्त आहे. बाळासाहेबांनी आपल्या कामाचा लिखाण दिला. खरं तर मोदीजी म्हणतात जी जी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी क्वार्टरली लेखाजोखा द्यायला पाहिजे. आमच्या बैठकीमध्ये त्यांनी घेतात आमचा मंत्र्यांचा 6 महिन्याला, मुख्यमंत्र्यांचा 3 महिन्याला आणि आमदारांचा 1 महिन्याला आमचा लेखाजोखा आमच्या पंतप्रधानांकडे मग आम्ही कुठं जायचं. बऱ्याच जणांना माहीत नसेल की आमचं देखील एक रेकॉर्ड बुक आहे आणि ते भरायचं असतं आणि पाठवायचं असतं. मग लेखाजोखा बाळासाहेबांनी जो 5 वर्षाचा दिला, संजू भाऊ आहे, शेठजी आहे, विंटे सरकार आहे, उपाय अरविंद आणि समोर असलेले विविध व्यापारी सेक्टरमध्ये आपल्याकडे जबाबदारी असलेले सर्व सन्मान्य व्यापारी समोर. पूर्वीच्या काळामध्ये गावं किंवा शहरं कुठे बसले जायचे जिथं पाण्याची परिस्थिती चांगली आहे, पाण्याची व्यवस्था आहे, अशाच ठिकाणी जुन्या काळामध्ये गावं बसले जायचे. काळ बदलत गेला आणि शहरं कुठं बसायला लागले की जिथं दळणवळणची व्यवस्था चांगली, जिथं हायवे आहे, जिथं रेल्वे. तुम्ही बघा नव्या काळातले जे मोठमोठे शहरं जिथं बसले गेले, जिथं व्यापार निर्माण झाला, ज्या भागामध्ये हायवे आले, ज्या भागात MIDC हे नंतर येतात, व्यवसाय नंतर येतात, बाकीचे सगळे उद्योग नंतर येतात, पण दळणवळण जिथं व्यवस्थित आहे त्या ठिकाणी गावं बसले गेले. मग खरं इन्फ्रास्ट्रक्चर आपण काय करतो. महाराष्ट्रामध्ये बरेच जण मला म्हणतात की आपली MIDC सुदृढ व्हायला पाहिजे, MIDC मध्ये अधिक व्यवसाय यायला पाहिजे. मी मान्य करतो, पण MIDC मध्ये व्यवसाय येण्यासाठी अनेक जणांना हे आकडेवारी माहीत नसतील. महाराष्ट्रातल्या जेवढी MIDC आहे त्याच्यातली 70% MIDC वच पडली. MIDC भरलेलीच कोणती आहे. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नागपूर सारख्या पण ठिकाणी त्यांची जी MIDC म्हणून जे केलं, आज एवढे दोन्ही दिग्गज नेते असताना देखील तिथली MIDC आज पूर्णपणे भरली नव्हती. आता ज्यावेळेस समृद्धी महामार्ग आणि हे दळणवळण ज्यावेळेस कनेक्टिव्हिटी ज्यावेळेस नागपूरला वाढवली त्यावेळेस मियासारख्या MIDC मध्ये देखील व्यवसाय होतो. तसं आपलं निलंगा शहर जर म्हटलं, आपलं बसलं गेलं होतं शहर, त्यावेळेस देखील आपल्याकडे व्यापारपेठ नव्हती ना, पाण्याची व्यवस्था. आपल्यापासून आवरात आपल्यापेक्षा मोठी बाजारपेठ झाली, कारण आजूबाजूला पाणी होतं, 2 नद्याचा संगम होता, व्यापार तिथं बसला गेला. पण आपल्याकडे तो व्यापार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आला नाही. आणि नंतरच्या काळामध्ये ह्या शहराला, निलंगा या नगरीमध्ये जे प्रमुख्याने ठिकाण होतं की निळकंठेश्वराचं जे आपलं सर्वांचं आराध्य होतं. पण काम करत असताना आता हे देखील मला समजत असताना आपल्याला कळायचं की आता राजकारणामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक प्रयत्न असतो. आता जसं बाळासाहेबांनी जसं सांगितलं की एक कालावधीनंतर आपण एका स्टेजला जातो, आपल्या लक्षात काही गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी आपल्याला घेऊन, म्हणजे जर राजकीय दृष्ट्या पाहिलं तर एक पत्रकारांनी विचारलं की भैया तुम्ही मंत्री झाला नाही तरी तुम्हाला कसं वाटतं. म्हणजे आपण एवढं सेटल झालं की ते मंत्री होणं असं आपल्या मनामध्ये, मला ती गोष्ट म्हणजे असं जाणवलं पण नाही की आपण मंत्री व्हावं. म्हणजे एवढं स्थिर आणि सेटल्ड आपण, किंवा आपल्याला मंत्रीपद नाही मिळालं तर आपण नाराज व्हायला पाहिजे. तरी मला प्रश्न विचारतोय, मला त्या गोष्टीबद्दलची कधीच नाराजगी जाणवली नाही. आता हे सेटल्ड म्हणजे काय की आपल्याला जो काही सामाजिक असेल, व्यावसायिक असेल किंवा जगभरामध्ये चालणाऱ्या गोष्टी असतील, ह्याचा जो अनुभव येतो त्याच्यातून रियालिटी जे म्हणतात, की वस्तुस्थिती जी म्हणतात, त्या वस्तुस्थितीशी आपण जवळ गेलेलो. मग ह्याच्यात माझ्या गावात म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आपण सर्वांनी जे काही, जसं बाळासाहेब म्हणतात, त्यांनी म्हटले की मला बाळासाहेब केले, मला तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं की मी ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकला, माझं तर पुढं माझं काहीच नव्हतं. समोर खरं तर साहेबांसारखी दिग्गज शक्ती होती ना, कोणती घरातून बाहेर पडलो, हे होतो, अरविंद होते, अक्का होते, म्हणजे ज्यांनी जवळून पाहिले त्यांना माहिती आहे की म्हणजे थिएटर मधल्या घरी माझ्या छोट्याच्यामध्ये आपण राहत होतो, दिशा नाही, काहीच नाही. पण अशा परिस्थितीमध्ये
म्हणजे ह्या 2000 आमचे वडील गेल्यानंतर आपल्या ह्या गावाने अशा परिस्थितीमध्ये एवढे सगळे आपल्या समोर विकल्प, राजकीय विकल्प असताना 2004 पासून तुम्ही मला 2025 पर्यंत या गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून सांभाळले. म्हणजे आपल्या समोर अनेक जणांचं उदय किंवा त्यांची प्रगती वलयामुळे होती, पण वलयाच्या विरोधामध्ये जाऊन स्वतंत्र वलय तुम्ही सर्वांनी मला निर्माण करून दिलं आणि एक ओळख आपल्या ह्या गावाने निलंग्याने आपल्याला दिली. आणि मी म्हणतो ना, सहज शब्द आला नाही, निलंगा हे स्वाभिमान. मला माझ्या गावाने जे दिलंय, म्हणजे जे मिळालंय, मी आता महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात राहतो, फार कमी लोक आहेत एवढ्या वयात, कमी वयामध्ये. म्हणजे मी आज 47 आहे, बरोबर आहे ना? 48 हा 46 जे काही असेल, पण त्याच्यामध्ये मी 20 वर्ष आमदार आहे. पण ही आमदारकी तुम्ही दिला, आपल्या या भागाने दिला. आज आपली बांधिलकी माझ्या गावाशी, मातीशी. मी जे विचार करतो की आपण काय करायला पाहिजे, आपलं विजन करायला पाहिजे, डोक्यामध्ये एकच चक्कर आहे. आम्ही बोलत असताना बाळासाहेब होते आणि म्हटले, बघा, जे काही रस्ते असतील, नाल्या असतील, पाणी पुरवठा असेल, अंडरग्राउंड ड्रेनेज, हा विषय तुम्ही करा. हा विषय होणारा विषय, पण हे सध्या लागणारे विषय, पण पुढच्या पिढीसाठी, म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयोगी ठरणारे जसे विषय. जसं त्या काळामध्ये निलंगेकर साहेबांनी, दादांनी जे पाणी पुरवठ्याची योजना केली, आजपर्यंत फक्त आम्ही त्याला रिव्हॅम्पिंग करून तयार करू, नव्या पद्धतीने पुढचे 60 वर्ष चालते. आता ह्या काळामध्ये गरजेचा जे विषय आहे तो म्हणजे आपली दळणवळणची व्यवस्था. तुम्ही किती जरी म्हणा, जोपर्यंत दळणवळण आपलं मजबूत होत नाही तोपर्यंत आपल्याला आपली व्यापारपेठ, बाजारपेठ उचलणार नाही. एक साधा हायवे झाला, हा 2 पदरी 4 पदरी जो रस्ता आहे, एवढा झाला, याचा फरक आपल्याला जाणवतोय का नाही? सहज एक छोटासा हायवे झाला आणि हा आपला हायवे NH मध्ये, मी म्हणतो म्हणून नाही, मी म्हणतो हायवे तुम्ही कसं म्हणतात, नॅशनल हायवे हा NH मध्ये. ह्याचं जर आपण ज्यावेळेस महात्मा बसवेश्वर कॉरिडॉर मध्ये ज्यावेळेस गडकरी साहेबांनी मान्यता दिली, हा ज्यावेळेस 6 पदरी रस्ता ज्यावेळेस जातो, आपण फक्त विचार करा, ज्यावेळेस हा 6 पदरी रस्ता कपिलधारा, म्हणजे इथून आपल्याला संभाजीनगरला जायला जास्तीत जास्त 3 तास लागतात, आणि इकडे हायवेला हैदराबादला म्हणजे 6 पदरी रस्ता, हा मोठा हायवे झाल्यानंतर व्यापार वाढणार आहे, व्यवसाय वाढणार. आता जे काल आम्ही शक्तीपीठ म्हणजे माहू, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर आणि असंच खाली गणपतीपुळे असा एक पूर्ण कनेक्टिव्हिटीचा सरकारने रस्ता दिलाय. तो जातो रेणापूरच्या बॉर्डरवरून जातो, असा कनेक्ट होतो. पण जिल्ह्यातून एकाच मंदिराला, जे आता त्यांनी बाळासाहेबांनी सांगितले, एकच मंदिर आपल्याला जोडता येते त्या हायवेला, की जिथून आपल्याला डायव्हर्शन घेऊन त्या मंदिराला येण्याची व्यवस्था आहे. शक्तीपीठ रोडला म्हणजे ह्या 20 वर्षातल्या जे काही आपला अनुभव असेल, हे असेल, हा खर्च कुठं करायचा, तर ह्या मार्गातून देवेंद्रजींकडे बसून त्यांना सांगितलं, साहेब एक द्यायचंय. ते म्हणले तुमचं नियमात 20 किलोमीटरचं. म्हटलं साहेब एक कोणतं तरी द्यायचंय. 40 किलोमीटरचा ऑलरेडी रस्ता तुम्ही औषधापर्यंत प्रस्तावित, तो ऑलरेडी झालाय, फक्त पुढचं 20 किलोमीटरची कॅपॅसिटी तो त्यांनी जोडला. म्हणजे हा पूर्ण रस्ता आपल्याला त्या ठिकाणी शक्तीपीठून इथं, म्हणजे इथून जर शक्तीपीठला चढायचं म्हटलं तर अर्धा तास आपल्याला लागतो, आणि अर्धा तासामध्ये तिथून आणि तिथून अर्धा तास. म्हणजे आज जर पंढरपूरला जायचं, तुळजापूरला जायचं, हे सर्व 1.5-2 तासाच्या आत आपल्याला हे सगळे देवस्थान होतील. पण ह्या शक्तीपीठावर चढणारा जो माणूस आहे, नीलकंठेश्वर मंदिर म्हटल्यानंतर त्याचं डायव्हर्शन होणार. आपल्या या देवस्थानाचं एक महत्व, म्हणजे त्याचं महत्व वाढायला पाहिजे, त्याचं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. देवस्थानाचं काम आपण चालू, म्हणजे जे प्राचीन काळातलं जसं मंदिर होतं त्याच धर्तीवर जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 15 कोटी रुपये आपण आपल्या नीलकंठेश्वर मंदिराच्या देवस्थानाला आपण दिले. त्याचं काम चालू आहे. काम कोण करताय? ज्यांनी पंढरपूर, आता हे जे लोक आहेत ना, माहित नाही काय वेळासारखं त्यांनी बोलले, तिथं आले, बघितले, त्यांना अभ्यास करायला सांगावं लागतं. ज्यांनी आले मंदिरात बघितले, हे
हे काय करायला, ते काय करायला लागले, त्यांनी अभ्यास करा, चुकत असेल तर सांगा. म्हणजे ज्यांनी पंढरपूरचं मंदिर आहे त्यांच्या हातावर झालं. अजून बोलतो दुसरे तुळजापूर आणि जेजुरी हे आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे. म्हणजे मी आपल्याला सांगताना थोडं आश्चर्य वाटत की मोठे साहेब निलंगेकर साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या निलकंठेश्वराची फाईल आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे पाठवली, पाठपुरावा केला. त्यावेळेस एलएक्यू केला होता त्यांनी प्रश्न, त्यांच्या काळामध्ये असताना एलएक्यू प्रश्न टाकला होता, आर्कोलॉजी डिपार्टमेंट आम्हाला परमिशन देत नाही, परवानगी देत नाही. मला सांगा त्या काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाही, केंद्र सरकारने परवानगी दिली नाही, जसं केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं, जे आर्कोलॉजी डिपार्टमेंट आपल्या मंदिराला थांबवत होतं ते डिपार्टमेंट आपल्या गावापर्यंत आलं आणि आपल्याला सर्व परवानग्या दिल्या. ती छोटी गोष्ट नाही. आज आपल्या मंदिरासाठी आज 15 कोटी पहिला टप्पा आहे, पहिल्या ह्याच्यात आहे. तुमचे 12 तुमचे जे बाजूचं आणि जे गाव भाग आहे जुनं आपलं रुरल डेव्हलपमेंटच्या ह्याच्या खाली आपण पूर्ण गाव खालचं आपण त्याला आरक्षित करून व्यवस्थित, म्हणजे जे घर आहेत तुमच्या मालकीचे असतील, आपण ते देखभाल दुरुस्ती करू शकत नाहीत, आपण तसंच सोडून निघून गेलोय. जुने वाडे जेवढे आहेत आपल्या गावातले त्याची जबाबदारी आता सरकार घेणार आहे आणि त्याची देखभाल दुरुस्ती सरकार करणार आहे. हे देखील त्या अहवालामध्ये आपण घेतलं. म्हणजे गाव टिकलं पाहिजे, जुनं गाव टिकलं पाहिजे. आपली परंपरा, मोदीजी जे म्हणतात ना, विरासत से लेके विकास तक, हे जे धोरण आहे हे धोरण आपण त्या ठिकाणी वापरलं आणि या मंदिराला, आपल्या मंदिराला विकासाकडे कसं त्याला चेहरा मोहरा बदलता येईल असा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. हा एक भाग झाला. आणि ज्याच्यासाठी म्हणजे शेवटी मी मागच्या 3-4 वर्षापासून प्रयत्न करतो, तो प्रयत्न एका टप्प्यापर्यंत पूर्ण होत आला. जसं तुम्ही म्हणले हायवे होणार नाही, हायवे झाला, 6 पदरी रस्ता होणार. आणि माझा अजून एक प्रयत्न आहे, मला विश्वास आहे आणि मी देवावर, आध्यात्मिक देवावर विश्वास ठेवतो. माननीय देवेंद्रजींनी एक ग्रीनफील्ड रोड म्हणून एक असा प्रस्तावित केलेला आहे, जो कल्याण पासून जातो, तो इंटरस्टेट जोडणारा रस्ता आहे. माझा प्रयत्न एवढाच आहे की तो इंटरस्टेट जोडणारा जो रस्ता आहे हा निलंगा क्रॉस करून, आणि मला खात्री 100% खात्री की तो सक्सेसफुली आपण करतो. म्हणजे दळणवळणमध्ये हे असे 3 मोठे रस्ते जर निलंगा टी सारखं क्रॉसिंग केलं इंटरस्टेटचं, तर त्याचा लाभ आज आपल्याला तेवढा नाही होणार, पण आपल्या पुढच्या जनरेशनला, त्यांना आपल्याला कुठं बाहेर जायची गरज भासणार नाही. व्यावसायिक इथेच येणार, इंडस्ट्री बरोबर येणार, व्यापार इथं निश्चितपणे येणार. हा एक प्रयत्न आपला तो ग्रीनफील्ड रोडचा आपला चाललाय. मी खात्रीने सांगतो, योगा कसं झालं, देवाचा आशीर्वाद असल्यावर कसं होतंय, त्या प्रोजेक्टचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, सेक्रेटरी आहेत, ते निलंगे आहेत. आणि त्यांच्या जवळ बसल्यावर आम्ही गायकवाड म्हणून आपल्याला माहित असते, तेच सेक्रेटरी आहेत त्या प्रोजेक्टचे. त्यांना मी एवढंच म्हटलं, साहेब तुमची सुरुवात इथून झाली, निलंगे तुमचं शिक्षण औरंगाबादला झालं, निलंगेकर साहेबांनी तुम्हाला प्रमोशन दिले, आमच्या काळात आमच्या सरकारने दिले, पण आपला जन्म ज्या गावात झाला त्या गावासाठी तर करा, तुम्ही समृद्धी केला, पण हा किमान जो रस्ता आहे आणि थोडं प्लॅनिंग चालू, खात्री तो देखील होईल. पण व्यक्तिशत मला जर विचारलं की आपल्या गावासाठी ड्रीम प्रोजेक्ट काय, मला असं वाटतं की आपण आपल्या गावातून रेल्वे, जसं हायवे तर इन प्रोसेस चालू झाले, मार्ग रेल्वेसाठी मागच्या 3 वर्षापासून मी प्रयत्न करतोय. आपलं केंद्राचं बजेट येतं, बजेट अधिवेशन असते, त्याच्यामध्ये रेल्वेचं एक वेगळं बजेट असते. मी आपला थोडा वेळ अधिकचा घेतो, पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना सांगणं गरजेचं आहे. रेल्वेचं वेगळं बजेट असतं, त्याच्यामध्ये त्यांचं बजेट एक पिंक बुक मध्ये त्यांचे येणाऱ्या काळात भविष्यातले जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यामध्ये ते पब्लिश करतात आणि अकाउंट ओपन करणं म्हणजे नवीन खातं उघडणं त्या प्रोजेक्टसाठी ते त्याच्यामध्ये पब्लिश केलं जातं. तर आपलं सरकार ज्यावेळेस म्हणजे ह्या अधिवेशनाच्या पूर्वीच्या अधिवेशनामध्ये जे मोदीजींच्या सरकारमध्ये जे नवीन बुक पब्लिश करण्यात आलेलं होतं, ज्याचा आपला प्रयत्न होता की लातूर रोड ते गुलबर्गा
ती रेल्वे लाईन जी की आपल्या निलंग्यातून क्रॉस होत ती गुलबर्ग्याला जाणार आहे. त्याचं पिन बुक मध्ये आपलं ही लाईन पब्लिश झाली आणि त्याचं खातं ओपन करण्यासाठी केंद्र सरकारने 50 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले. आता आपला प्रयत्न एवढाच आहे, फक्त त्याच्यामध्ये स्टेट आणि सेंट्रल 50% शेअरिंगवर प्रोजेक्ट करायचा किंवा स्टेटनी सेंट्रलनी पूर्ण प्रोजेक्ट करायचा. आमची व्यक्तिशः माझी इच्छा आहे की शेअरिंगवर प्रोजेक्ट न करता पूर्ण प्रोजेक्ट हा सेंट्रलनी करायचा. कारण परत कर्नाटक मध्ये गेल्यानंतर 40 किलोमीटर मी ते 40 किलोमीटर जर कर्नाटक मधला पट्टा आहे तर त्याची देखील यापूर्वी आपलं गव्हर्नमेंट असताना त्याची देखील एनओसी घेतली, पण ते आता निधी देतील का नाही याची खात्री नाही. तर मग तो एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. रेल्वे लाईन ज्यावेळेस आपल्या गावातून क्रॉस होती त्यावेळेस आपल्याला भविष्यामध्ये जे काही रोजगार असतात आणि मी आपण ठरवलं की टाइम लाईन किती. मी त्याला सांगितलं अरविंद एवढं इलेक्शन झालं मला थोडी सुट्टी दे. मी दिल्लीत बसतो, मी आपण तिथे एका ठिकाणी जर थांब बसून राहिलो खात्रीने घेऊन येऊ शकतो. बाळासाहेब मला थोडी सुट्टी द्या. म्हणजे याचं कारण असं तुम्ही जर इथं काही गोष्टी असतात तिथं बसल्याशिवाय गेल्याशिवाय धडकल्याशिवाय म्हणजे सॉरी टू से पण कधी कधी प्रशासन फारच अडचणीत असतं. म्हणजे त्यांच्याकडनं ते खेचून आणणं काम काढून घेणं हे फारच जिकरीचं. पण माणसं आता चांगले बसतात. आपले लोक आहेत, केंद्रात आपले लोक आहेत, राज्यात आपले लोक आहेत, हे त्यांच्याकडनं करून घेऊ. आणि आज जर नाही केलं तर मी माझ्या जबाबदारीपासून मी कमी पडलो. मला आपण सर्वांनी दिलेल्या म्हणजे प्रेम आहे, आशीर्वाद आहे, ह्याच्यामध्ये मी फेल्युअर ठरवलं असं मला स्वतःला वाटतं. मला असं वाटतं की या 2-3 प्रोजेक्ट जर आपल्या भागात आले तर निश्चितपणे व्यवसाय, उद्योग, व्यापार हा देखील आपल्याकडे त्याच्यामध्ये वाढू शकतो. आणि आपण जर पाहिलं कारखाना आपण सुरुवात केलेला आहे त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून देखील आपल्या तो गावाच्या नजदीक आहे. आम्ही दुसरं त्याच्याशी निगडीत असलेले 3-4 इंडस्ट्री तिथं चालू करतोय. जवळपास 1.5 लाख लिटर कॅपॅसिटीचा एथेनॉलचा प्लांट चालू करतोय. डिस्पोजेबल जे काही सगळे हे बनतात साहित्य बनतात त्याचं एक युनिट त्यांनी तिथं चालू करतोय. हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी कधी व्यवसाय किंवा असा हा माझ्याशी पूर्ण वेळ पार्टी पक्ष याच्यामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे. पण योगावर असे काही माणसं भेटत गेले त्यांच्यासोबत जिथं पार्टनरशिप झाली पहिल्या दिवसामध्ये आम्ही त्याच्यासोबत काम चालू केलं. असे लोक जे भेटले आज ते राज्यातले सर्वात मोठा साखरेचा उत्पादक आज ती व्यक्ती तयार झालेली आहे. आणि त्यांच्या मागं आपला देखील एक चांगला त्यांच्याशी रॅपो व्यावसायिक रॅपो हे सगळं तयार झालं. तर मग त्या इंडस्ट्रीचा आपल्याकडे कसं त्याचा अधिकचा लाभ घेता येईल तो देखील आपण प्रयत्न करू. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपलं गाव आहे, मला निश्चित खात्री आहे की जी तळमळ आहे ही तळमळ जशी प्रत्येकाची तळमळ कोविडमध्ये मी पाहिला अनेक जण पूर्ण ताकदीने आणि जिल्ह्यामधला मृत्यूचा रेट हा सर्वात कमी आपल्या ह्याच्यात होता. बाळासाहेब तुम्ही होता, अनेक जण त्याच्यामध्ये राहतात, संतोष तुम्ही होतात, सगळेजण म्हणजे त्या माध्यमातून खूप मदत त्या काळामध्ये झाली. ते संकटाचा काळ होता. संकट कधी सांगून घेतात असं नाही, पण संकटाच्या काळात आपण गाव म्हणून सर्वांनी एक राहिले, एका दिशेने राहिले. पण त्या काळामध्ये आपल्या मदतीला कुणी नाही आलं. बरेच जण म्हणतात तुम्ही आम्ही देशमुखचं नाव का घेतात, मी कधी घेत नाही. पण त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल आपल्याला सिलेंडर पाहिजे होते ऑक्सिजनचे. त्यावेळेस साधे ऑक्सिजनचे सिलेंडर आपल्या हॉस्पिटलला त्यांनी दिले. आम्ही रेमडेसिवीर तुम्हाला वाटत असेल त्यावेळेस खूप त्याची डिमांड होती. आपण जालन्याहून आणले रेमडेसिवीर. जे काही आपल्या हॉस्पिटलला लागणारे होते ते जालन्याहून आणले, त्यांनी आपला कोटा दिला. आपण कधी असं वागलो नाही. लातूरचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या हातावर झालेलं आहे, तिथली इमर्जन्सी रूम आपल्या हातावर झालेली आहे, तिथले अनेक विकासाची कामं आपण आपल्या हातावर केली. आपण कधी असं विंडिक्टिव्ह म्हणजे द्वेषातून कधी आम्ही राजकारण केलं नाही. आपण भविष्यात आता 20 वर्ष झाले मी आपल्या सर्वांच्या सहवासात आहे. कधीच कुणाच्या ह्याच्यामध्ये देखील आपण हस्तक्षेप करून कुणाला त्रास होईल असं कधी वागलं. एखादी गोष्ट कमी जास्त होईल
पण कुणाला मी मोठ्या आवाजात बोललोय, जोरात बोललोय, त्रास आहे, किंवा आज एखाद्या माणसाला छोटस पद आलं तर ते एकदम बदलून जातं. हे सगळे पद देखील असताना देखील, सगळी सत्ता, सर्व सत्ता केंद्र असताना, राज्याचा कॅबिनेट मंत्री असताना मला जसं कळतं की कधीच पुन्हा म्हणजे माझ्या राहणीमानामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये मला बरेच जण म्हणतात की तू असं, मला असं वाटतं की मी जर व्यवस्थित असं जसे नेते राहतात, जॅकेट घातलं, सुटसूट घातलं, तसं पाहायला गेलं तर या सर्व गोष्टी आपण करू शकतो. पण माझ्या मनात एक असं भास आहे, आपण असं राहिलं तर लोक आपल्यापासून लांब जातात. माणसं लांब, जवळ येणारे जे लोक आहेत ते येणार नाही. जसं आहे त्या एकमेकांशी कनेक्ट राहावं, जवळ राहावं, आपल्या एकमेकांची आपुलकी राहावं, असा एक आपला प्रयत्न आहे. त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीला ही महत्वाची निवडणूक म्हणजे आपण विचार करत असताना गाव म्हणून विचार करा. माझं म्हणणं आहे की राजकारण म्हणून या निवडणुकीकडे आपण पाहू नये. सगळ्यात पहिले आपण व्यापारी, व्यापार करत असताना जो विचार असतो, जे चांगलं आहे, जे भलं आहे, हे आपणच सांगतो. माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये भावनिक पण होणं, इमोशनल देखील होणं. बरेच जण काय म्हणतात, नाही आपल्या संजूला मतदान, संजू माझा मित्र आहे म्हणून मतदान म्हणतो. आपण एक विचार करा की बाबा हा आपल्या व्यापाऱ्यांसाठी कितीपर्यंत हितात आहे. तो माझा नातेवाईक आहे, जवळच आहे म्हणून मतदान नको. मी देखील भविष्यामध्ये निवडणुकीला समोर देतो तर सेटल झाल्यानंतर काय वाटतंय की व्यक्ती म्हणून त्या ह्याच्या खाली नको, आपल्या कर्तृत्वावर आपल्याला काही ठिकाणी जनतेने निवडून द्यावं. त्यामुळं आपण केलेला 5 वर्षाचा लेखाजोखा, बाळासाहेबांच्या कामाचा लेखाजोखा जो त्यांनी मांडला, त्या कामाच्या लेखाजोखावर ह्या नगरपालिकेतून आपण विचार करू, म्हणजे सर्व पद्धतीने विचार करून ही व्यक्ती, ही नगरपालिका आपल्या गावासाठी हितात राहू शकते का, हा आपण त्या ठिकाणी समोर सर्वांनी भूमिका घ्यावी. आणि संजू काम करतोय, निश्चित करणार आहे. त्यांनी सांगितलं मला, त्यांनी म्हटले गुत्तेदारी नाही, हे नाही, तरी चांगली गोष्ट आहे. आणि या सर्व गोष्टीतून चांगले माणसं निवडून यावं आणि अंकुश राहायला पाहिजे. मी खरं सांगतो, कधी कधी वाटतंय हे चुकीचं आहे, पण आमच्या सर्वांवर अंकुश आहे ना. तुम्हाला आम्ही मोदीजींच्या याच्यात आम्हाला भीती आहे. कुठं जरी काय राहिलं काय नाही, आमचं सीआर कसा खराब होईल माहिती, तर त्यांची भीती राहणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आपण एवढ्या मोठ्या देशामध्ये जर देश जर व्यवस्थित नीट दिशेने जर चालायचा असेल तर कुठं ना कुठं एका गोष्टीची भीती हे देखील राहणं गरजेचं आहे. आज यांनी गावात चुकीचं करत असतात ते 100% सांगतो. मला 2-4 गोष्टी मी जे ठरवल्या की 100% म्हणजे काही निमित्ताने विदेशात जायला येतो, दुबईला आमच्या शी संबंधितांचे मोठे व्यवसाय आहेत, सगळे ते पाहतो, पोलीस नाही काही नाही, पण पूर्ण सर्वेलन्स खाली आणि 100% आपलं गाव. आता 10 चौक झालेले, आता 100% म्हणजे 6 जरी खटापट, म्हणजे एवढं लोक बघायला यावं की एवढी सिटी, एवढं शहर कशा पद्धतीने अंडर सर्वेलन्स केले. म्हणजे व्यापाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं काय सेफ्टी, सुरक्षता. ही आपल्या परिवाराची देखील झाली, कुटुंबाची देखील झाली. कोण बाहेर पडलं, ज्याला जरी माहित झालं की बाबा आपल्यावर लक्ष आहे, हे 100% सोप्यात पहिल्या टप्प्यामध्ये जर काम काय करणार आहे, या पूर्ण शहराला 100% सर्वेलन्स खाली कसं टाकता येईल हे देखील करणार. आमच्याकडे एक त्याचा ऍक्टिव्ह एसपीला एक देऊ, पोलीस स्टेशन मध्ये देऊ, मी स्वतःला त्याच्याशी कनेक्ट कसं ठेवता येईल तशा पद्धतीने सर्वेलन्स रूम आपल्याला बनवावं लागेल. आपण जे सांगितलं की सर्वांनी जे विषय मांडले, व्यापारी संकुल, ज्या जागा आहेत, बस स्टँडची असेल, समोरची खरेदी विक्री संघाची असेल, ज्या काही जागा असतील, दूध डेअरीची जागा असेल, या सर्वांना व्यापारी संकुल मध्ये कन्वर्ट करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना आजच्या बैठकीच्या माध्यमातून कन्वर्ट करतो. ऑलरेडी इन प्रोसेस आहे, इन प्रगती आहे. मी म्हणजे जवळपास नवे आपल्या ह्याच्यामध्ये नवे या वर्षभरामध्ये नवे किमान 250 ते 300 नवीन दुकानं जे आपल्या व्यापाऱ्यांना उपलब्ध होतील. जे काही आपण जे म्हणतात
त्याच्यातून आपल्याला उपलब्ध कसं करून देता येईल. इथं आपले बेडगे सावकार बसले, किती वर्ष झाले त्यांनी त्यांची जागा बाजार समितीला दिली, पडली ती, कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यांनी आलते, पण मी त्यांना बोलून घेतलं, तुमची म्हटलं तुम्ही माझे शेजारी आहेत या आणि कोर्टामध्ये मी त्यांना सांगितलं की ह्यांचे कोर्टामध्ये लिहून दिलं मी, ह्यांचे पैसे द्यायचे, आम्ही ह्यांचे पैसे देणार असं बाजार समितीकडनं लिहून दिलं. आणि ती पूर्ण जागा व्यवस्थित त्यासाठी त्याची बरोबर आहे ना मामा, 12ची सगळी परमिशन घेतली आणि पूर्ण ती जागा आता व्यापाऱ्यांसाठी खुली करण्याचा निर्णय देखील आपण त्याच्यामध्ये घेतलाय की जे की त्याचे जिथं भाव गगनाला गेले तसं न करता व्यापाऱ्यांच्या अनुषंगाने ती जागा त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने ती जागा खुली करून त्यांना देखील मोकळं आणि व्यापाऱ्यांना देखील स्वस्तामध्ये जागा ही निर्माण करून देण्याचं काम आपण त्याच्यात करणार. डेअरी खरेदी विक्री संघ अशा ज्या काही जागा आहेत, बस स्टँड, ह्या सर्व जागा व्यवस्थितपणे मार्केटसाठी कशा पद्धतीने ओपन करून देता येईल हे देखील आपण त्याच्यामध्ये करणार. गाव बसलं पाहिजे, गावातून आजूबाजूतून लोकांची उलाढाल, लोक गावात यायला पाहिजे. हे आपलं बाजारपेठ आहे म्हणजे कोणतं लोक काय होतंय शेवटी मी आपल्याला सांगतो, 2च मिनिटं घेऊन थांबतो. जे मार्केट आहे आपलं निलंग्यातलं जे मार्केट आहे ना, हे मार्केटमध्ये बघा थोड्या वेळासाठी तुम्ही मला नाव हे आवडणार नाही, पण आपलं मार्केट बसलेलं आहे. मार्केटमध्ये व्यापारच होतो. आपल्यापेक्षा औरातलं मार्केट जास्त चालतो, बरोबर आहे संतोष, ह्याला जास्त चालतो शिर्षीला, म्हणजे त्यांच्याकडे जास्त आहे, इकडे जास्त आहे, सगळीकडे जास्त तो आपल्या तिथंच चालतो. काय जे कारण आहे ते कारण आम्ही शोधून घेतलेले, त्याच्यामध्ये त्याला दुरुस्त करू. म्हणजे इथून लोक सोयाबीन किंवा माल घालायला लातूरला जातात, पण इथं घालतात. काही चांगल्या व्यापाऱ्यांशी बोललोय, सगळ्यांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं ज्यांच्याकडे तिथं माल घालणार आहे तर त्यांनी इथंच माल कसा घालता येईल. म्हणजे जिल्ह्यामधला सर्वात अधिक सोयाबीन पिकवणारा तालुका आपला मतदारसंघ, पण आपला माल विकला जातो लातूरला. तिथं विकला गेल्यानंतर तो पैसा कुठं फिरणार? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कुठंतरी ह्याला हे करून हा व्यापार इथल्या इथंच हा रोटेशन मध्ये कसा टाकता येईल हा देखील आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे. काही आयटीशी रिलेटेड असलेले व्यवसाय त्यांच्या देखील त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, पण ते एकदम ह्याच्यामध्ये एकदम छोट्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे आज न बोलता ज्यावेळेस त्या प्रगतीवर त्यावेळेस निश्चित बोलत, पण आपल्या गावाला एका प्रगतीकडे विकासाकडे घेऊन जाण्यासाठीचा दृष्टिकोन. आणि खरंच हे सगळ्या गोष्टी अनुभवातून येतात, एका टप्प्यातून आपण पुढे गेल्यातून येतात. सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये, राज्यात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शब्दाला निश्चितपणे एक सन्मान त्या ठिकाणी, आणि तो सन्मान हा विकासाच्या माध्यमातून कसा कॅश करता येईल ते देखील मी आपल्याला बघा. 288 आमदार, कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट कधी तुमच्या आमदाराचं झालं की त्याच्यामुळं आपल्या गावातील लोकांना, जनतेला मान खाली वागण्याची वेळ, कुणी टीका आरोप आहे. पण मी व्यक्तिशः असं कधी कोणती गोष्ट वागलो, माझ्याकडनं असं कोणती कृती घडली आहे की चुकीचं वागणं झालंय की त्याच्यामुळे माझ्या जनतेला त्याची मान खाली जाईल असं मी कधीच केलं आणि कधी देखील भविष्यात करणार. तेच मी म्हणतो की कारण माझं स्वाभिमान माझं गाव आहे निलंगा, आणि आज देखील मी सांगतो, विश्वासाने सांगतो. हे बघा, भाग्य लागते एखाद्या गोष्टीचं. विलासराव देशमुख साहेब 9 वर्ष सीएम होते, त्यांना लातूरच्या जनतेने दिलं प्रेम, पण जेवढं आपल्याला दिलंय तेवढं त्यांना नाही देऊ शकत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, आज देखील आपण इथले आमदार आहेत, पण जिल्ह्यातले कोणत्याही विधानसभेमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपला शब्द चालतो. काय करायचं काय नाही, महानगरपालिका तिथली निवडणूक आज केली तर तुम्ही माझ्यासोबत या, किंवा आपल्या व्यापारी जे लातूरमध्ये असतील त्यांना विचारा, त्यांनी काय म्हणतात. आपण जो विश्वास निर्माण केलाय, भैया ज्या बाजूला त्या बाजूला आम्ही मतदान करणार, हे लातूर मध्ये देखील व्यापाऱ्यांचं मत हे मी आपल्या सर्वांच्या जोरावर केलं. हा विश्वास आहे, आणि आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा एक वेगळं वर्चस्व, एक वर्चस्व आपण या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि एक शॉर्ट मध्ये आज जरी पाहिलं
तर सर्वांच्या आशीर्वादाने लातूर जिल्ह्यामध्ये आज आपल्या तालुक्याबद्दल बघत असताना कामाच्या बाबतीत तुम्ही कधी जावा कुठेही प्रयत्न करा, अधिकारी असतील, प्रशासन असेल, ह्याच्यावर देखील आपण काही चुकीच्या शब्दांनी नाही पण प्रेमाने विश्वासाने त्यांच्यामध्ये एक आपलं चांगलं नातं निर्माण केलं. त्यामुळे या गावाला जपणं, कारण आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी तेवढ्या पद्धतीने सांभाळलं. मी खरं तर सांगतो, माझी सुरुवात राजकारणातली सुरुवात मी जे सुरुवातीला सांगितलं हे शून्यातून आपण तयार केलं आणि वारसा होता का होता, तो चारित्र्याचा वारसा आहे, तो स्वभावातला वारसा आहे, तो निश्चितपणे त्या ठिकाणी होतो. आणि आर्थिक असेल हे असेल, साहेबांनी देखील बोलत असताना मला काही गोष्टी शेवटच्या त्यांच्या क्षणामध्ये साहेब होते, साहेबांच्या शेवटच्या क्षणामध्ये 2-3 वर्ष मी त्यांच्या सोबत राहिले, मी त्यांचं पाहिलं, त्यांना देखील या गोष्टीचं वाटायचं. पण त्यांनी देखील कामाला महत्व देत होते, त्यांनी देखील गावाला महत्व देत होते. त्यांच्यामध्ये देखील निलंगेकर ह्या नावाबद्दल एवढा अभिमान होता, म्हणजे एवढा अभिमान, म्हणजे निलंगेकर नाव एक व्यक्तीचं नाव नाही. मी अजून म्हणतो, तुम्ही निलंगेकर नाव हे व्यक्तीचं कधी पकडू नका. निलंगेकर नाव हे माझ्या गावाचं नाव आणि ते माझ्याशी जोडलंय. जसं आपल्या व्यक्तीशी जोडलं, माझ्या गावाचं नाव माझ्याशी जोडलंय. आणि जेवढा स्वाभिमान अभिमान त्यांना ते निलंगेकर नावाचं नाव, मला खूप अभिमान आहे. मी कुठे जरी गेलो तर निलंगेकर असं ठासून बोलतो. आणि आजही मी बोलत असताना एका कार्यक्रमात म्हटलं, लातूरच्या महानगरपालिकेवर झेंडा हा निलंगेकरच पडतो. हा एक स्पिरिट आहे आपल्या गावाचं, आपल्या सर्वांचं. आणि निवडणूक एक निमित्त आहे, पण आपण सर्वांनी एक ताकदीने विकासाला आपण मतदान करू, गावाच्या हितामध्ये मतदान करू. कोणत्याही भावनिक ह्याच्यामध्ये न होता, जवळचा लांबचा ह्याच्याकडे न पाहता आम्ही केलेला लेखाजोखा त्यांनी मांडलाय. चुकलं असेल तर आम्ही दुरुस्त करू, निश्चित दुरुस्त करू. 2009ला पराभव झाला, मी कधीच कोणाला नाव नाही केलं. माझ्यामध्ये जी कमतरता आहे त्याचं मी स्वतः आत्मपरीक्षण केलं आणि मी स्वतःमध्ये बदल केला. आज देखील काम करत असताना माझ्याकडनं जरी काही चुकलं ते मी मान्य करून घेतो. मी माझ्या कोणत्याच गोष्टीवर ठामपणे मांडत नाही. मला कधी जर सांगायला आलं या गोष्टी आहेत, मी त्या आधी ऐकून घेतो, त्याच्यात मला जर काय बदल करायचा निश्चितपणे करतो. पूर्वीचा स्वभाव असा नव्हता, जे वाटतं तेच बरोबर आहे असं वाटायचं. पण निश्चितपणे ज्या गोष्टी असतात त्याच्यात बदल करून जे काही मान्य असतं, जे आपण जे सांगतात ते ऐकून घेण्याचा, पूर्वी ऐकून घेण्याचा स्वभाव नव्हता. आज माझ्या एवढं कोणच ऐकत त्यांनी म्हणतात, भैया कधी तर बोल. नाही, आपण ऐकून घ्यायला पाहिजे. जेवढं ऐकू तेवढं आपल्याला पुढे जाण्याची त्या ठिकाणी आपल्याला कळतंय, माहिती होते. निश्चितपणे आपण सर्वांनी व्यापाऱ्यांनी थोड्याच वेळामध्ये सर्वजण उपस्थित झाला. 2 तारखेला आपल्या गावाच्या हितामध्ये, गावाच्या सन्मानामध्ये, स्वाभिमानामध्ये आपल्या माध्यमातून आपण निश्चितपणे आशीर्वाद द्या. या गावातून एक चित्र दाखवून देऊ आपण की हे गाव कोणत्या एखाद्या गोष्टीला पकडून नाही, तर गाव विकासाच्या अनुषंगाने संभाजी पाटील म्हणून मतदान करतो, पण केलेल्या कामाबद्दल आणि येणाऱ्या विजन बद्दल किंवा येणाऱ्या काळासाठी विकासासाठी आम्ही मतदान करणार आहे. अशी भूमिका आपण सर्वांनी 2 तारखेला करावी. आणि आपण सेठीने म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जाणं गरजेचं आहे की आम्ही चांगल्या ठिकाणी निवडून देतो. आपल्याला भारतीय जनता पार्टी केंद्रात मोदी साहेब, खरंच सांगतो मी तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो. अनेक जणांना पटत नसेल काय वाटत असेल, पण देशासाठी तसं नेतृत्वाची गरज आहे. या नेतृत्वाची गरज ठामपणे सांगतो. या एवढ्या मोठ्या देशाला जर व्यवस्थित दिशेने जर जायचं असेल, त्या नेतृत्वाची आपल्या देशाला गरज आहे. फार मोठा देश आहे, शिस्तीत आणि पुढे विकास मिळेल. आपल्यासाठी म्हणून नाही, आपल्या मुलाबाळांचं भविष्य जर चांगलं पाहिजे असेल तर मोदी साहेबांची या देशाला गरज आहे. आणि आम्ही त्यांचे पाहिजे, आम्ही त्यांना समोर घेऊन काम करतोय. आपल्या सर्वांना विनंती आहे की निश्चितपणे विकासाला आपण सर्वजण ठामपणे मतदान करा आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सांगून विकासाच्या दिशेने मतदान करण्याचं आवाहन करा. एवढीच एक विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.